काय तो भाजीचा रंग दिसतोय जबरदस्त आणि चवीला पण तेवढीच मस्त झालेली आहे. अस्सल सावजी पद्धतीची भाजी, भरली वांगी. नमस्कार, मी अशू. आय एम अशू कुकिंग अँड ब्लॉगिंग चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत करते. विदर्भ असो की खानदेशी, वांग्याचे खूप प्रकार केले जातात. त्यातलाच एक प्रसिद्ध प्रकार म्हणजे भरले वांगी. आणि भरली वांगी सावजी पद्धतीने केली असेल तर आज आपण अशीच झणझणीत सावजी पद्धतीने केलेली भरली वांगी करूया. रेसिपीला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलला अजूनपर्यंत लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. माझ्या रेसिपी बघायला आवडत असेल तर तुम्ही शेअर पण करायला विसरू नका. आपण करणार आहोत सावजी पद्धतीने केली जाणारी भरली वांगी. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. तर आपण सर्वप्रथम आलं लसणाचं वाटण करून घेणार आहोत. सर्वप्रथम मिक्सरच्या भांड्यात 1 वाटी लसूण घ्या, सोबतच 1 वाटी आलाचे तुकडे. त्यानंतर त्यात 1 चमचा जिरे घाला आणि सोबतच त्यात कोथिंबीर घाला आणि हे मिक्सरमधून छान असं फिरवून घ्या. मस्त असा आला लसणाचा पेस्ट तयार झालेला आहे. आता आपण स्टफिंगसाठी मसाला बनवून घेऊया. तर आपण 3 बारीक चिरलेले कांदे घेतले आहे. त्यात आपण आलं, लसूण, जिरं आणि कोथिंबीरची जी पेस्ट बनवली होती ती आपण 1 वाटी त्यात घालणार आहोत. सोबतच सुके मसाले घालून घेऊया. 1 चमचा तिखट, चवीनुसार मीठ घालायचं आहे, थोडीशी हळद, थोडीशी धनेपूड आणि त्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आपण वाटण करणार नाही, कारण ही स्टफिंग मी बनवली आहे तीच आपण वाटणाच्या जागी यूज करणार आहोत. आता आपण भाजीसाठी 8 ते 10 वांगे घ्यायचे आहे. वांगे धुवून पुसून घेतलेले आहे. आपण याला आता छान असं चिरून घेऊया. अशी अर्धी मुठीचा भाग जो आहे तो आपण कापून घेऊया. आता असे मध्ये काप देऊया. तुम्ही इथे बघू शकता मी असे 4 काप दिलेले आहे. आता अशाच पद्धतीत सर्व वांगी चिरून घ्यायची आहे. आता ही आपली पूर्ण वांगे चिरून झालेली आहे. मसाला आहे तो घ्यायचा आहे आणि वांग्यामध्ये भरायचा आहे. तुम्ही इथे बघू शकता आपला हा वांगा छान असा भरून झालेला आहे. अशाच पद्धतीत आपल्याला सर्व वांगे भरून घ्यायचे आहे. सर्व वांगी छान अशी भरून झालेली आहे आणि जो थोडासा मसाला आहे तो उरलेला तो आपण भाजीसाठी यूज करणार आहोत. आता आपण भाजीची तयारी करून घेऊया. भाजी करण्यासाठी मी एक कढई गरम करायला ठेवलेली होती. यामध्ये आपण घालूया भाजीला लागणारं तेल. 1 वाटी तेल घेतलं आहे मी. तुम्हाला जेवढं लागते तेवढं तुम्ही घेऊ शकता. मी इथे जास्तच तेल घेतलेलं आहे. भरली वांगी म्हटली की जास्तच तेल लागतं. आता आपण घालायचे आहे वांगी. मसाला भरलेली वांगी छान अशी तेलात फ्राय करून घ्यायची आहे. 1 ते 2 मिनिटं छान अशी वांगी परतवून झालेली आहे. त्यानंतर आपण जी उरलेली स्टफिंग होती मसाल्याची ती आपण त्यात घालायची आहे आणि छान असं परतवून घ्यायचं आहे. सोबतच आपण त्यात सुके मसाले घालणार आहोत. अर्धा चम्मच तिखट, चवीनुसार मीठ, धनेपूड आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता त्यात खाकस खोबराचं कूट घालायचं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता त्यात मध्यम आकाराचा बारीक चिरलेला टमाटर घालायचा आहे आणि छान असं परतवून घ्यायचं आहे. आता ही वांगी छान अशी मिक्स करून झालेली आहे. यावरती आपण झाकण झाकून 4 ते 5 मिनिटं मध्यम गॅसवर छान. आता 4 ते 5 मिनिटांना झाकण उघडून बघूया. तुम्ही इथे बघू शकता वांगी छान मसाल्यामध्ये होत आहे. आता आपण यात 1 ग्लास गरम पाणी घालून घेऊया छान आणि मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे छान मिक्स करून झालेलं आहे. परत याच्यावर आपल्याला झाकण झाकायचं आहे. याला परत 5 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे. 5 मिनिटं झालेले आहे. आता आपण झाकण उघडून बघूया.
तुम्ही इथे बघू शकता वांगी इथे मसाल्यातच छान अशी शिजल्या गेलेली आहे आणि ग्रेव्ही पण खूप मस्त झालेली आहे आणि याला खूप छान असा कलर आलेला आहे. आपल्याला त्यात घालायचा आहे सावजी काळा मसाला, सोबतच बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि छान फिरवून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपण अस्सल सावजी पद्धतीची भरली वांगी केलेली आहे. जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब करायला आणि शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवनवीन सावजी पद्धतीच्या भाज्या आणि वेगवेगळ्या रेसिपीसोबत. तोपर्यंत थँक्यू.